हाय हॅलो मैत्रिणी, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणी, हे ना माझी सकाळची रुटीन आहे आणि मी इथं दादासाठी आणि मालकासाठी ना छान असं मसाली वांग बनवलेलं आहे डब्याला. चला आता मी बाकीच्या कामाला सुरुवात करते. हे पहा, आता मालक जाणे अगोदर आहे ना मी वरती ना आपले गेल्या वर्षीचे पापड वगैरे त्यांच्याकडून काढून घेते. मी त्याला पण ऊन देणार आहे. मी काय करत असते, दरवर्षी जुने नवं करत असते, ऊन वगैरे देऊन ना ठेवत असते. मग छान राहत. हे पहा, दोन्ही माळ्यावरच आहे ना मी त्यांच्याकडून डबे वगैरे सगळे काढून घेतले. माझ्या हाताला येत नाही एकटीला, म्हणून घ्यायला पण लई त्रास होतो, म्हणून मी ना ते आहेत तोपर्यंत हे पहा डाळी वगैरे मी सगळं काढून घेतलेलं आहे. आणि मी स्वयंपाक करत होते, राहिलेलं तोपर्यंत मालकाने आंघोळ करून घेतली. त्यांना आता ना मी नाश्त्याला देत आहेत वेपर्स ते काढले. मग ते म्हणते मला पण वेपर्स ते खायचे, मला तळून दे. हे पहा, त्यांना मी नाश्त्याला दिला आणि वेपर्स दिले, ते चाललेले आहेत. पहा आता ते निघले, तर ते गेल्याच्या नंतर मी आता माझं बाकीचं सगळं घरातलं काम आवरणार आहे. दादा सकाळीच गेलेले. हे पहा मैत्रीण, वरती आले मी. पहा घरामध्ये जिकडं तिकडं ना भरपूर पसारा झालेला आहे. पहा किचन पूर्ण गच्च भरलेलं आहे पसाऱ्याने. मला आता हे सगळं आवरून बाकीचं वरचं काम करायला जायचे. टेरेसच्या भांडे तर बघा आता जाळीत पण बसतात का नाही, एवढे भांडे पण येतं आणि डबे पण येतं 5-6 घासायला. हे पहा, मी मालकाला सांगितलं होतं सकाळी डबे वगैरे वरती नेऊन ठेवा. त्यांनी ना अर्ध्यातच जिन्यात ठेवले. आता इथून पुढं मला वरती न्यायचे. ते पहा आता मी वरती घेऊन आलेली आहे. सगळं वाळण वगैरे छान असं एका कागदावर प्लॅस्टिकच्या वाळत घातलं आणि इथं ना वरती मी ही स्टोर रूम आवरायला आलेली आहे. कारण याच्यामध्ये ना पाऊस चालू आहे म्हणून लागलं सगळं सामान फेकलेलं आहे. म्हणून आता मी ना ही रूम अशी छान अशी आवरून घेते. इथं माझं खूप सामान असतं, हे स्टोर रूम असल्यामुळे मी इथं सगळं न लागणारं सामान वगैरे, धान्याचे बेलर वगैरे सगळे माझी इथे शिलाई मशीन वगैरे सगळं वरती आहे. त्याच्यामुळे ना मला काय असं खालच्या रूममध्ये माझ्या जास्त पसारा होत नाही. हे स्टोर रूम काढल्यामुळं मी ना चालू हे पण काढून घेतलं घर बांधता वेळेस. हे सगळं आता मी पसारा ना सगळा जिथली तिथं एका साईडला लावून देते. आणि कांदे बी म्हणलं चालू त्याला पण हात मारते, जरा काचोळा आलेला आहे म्हटलं ते पण निवडून ठेवते. त्याच्यातला ना एक अर्धा खराब कांदा दिसला मला वासाला, मग म्हणलं चला हे पण आवरून घेते. मैत्रिणी, मी आहे ना उद्या एका कार्यक्रमासाठी जाणार आहे, त्यामुळे ना मी थोडी बाहेर जाणार आहे. काम आवरल्याच नंतर माझी अजून आंघोळ राहिलेली आहे आणि टेरेसची पण साफसफाई राहिलेली. मैत्रिणी, मी आहे ना त्या कार्यक्रमाला आहे ना उद्या काष्टा साडी घालणार आहे नऊवारी. ती आणण्यासाठी ना मी जाणार आहे. जिच्याकडे भेटते ना त्यांना कॉल केलेला आहे. ते म्हणले या आणि तुम्हाला जी आवडेल जी बसेल ती तुम्हाला घेऊन जा. त्यामुळे मी एवढी पटपट आवरायला मी ना आता एवढे भांडे पटपट घासून घेते आणि खाली गेल्याच्या नंतर आहे ना आंघोळ करून मी जाणार आहे. कारण त्यांना फोन केला, त्या म्हणल्या 2 वाजेपर्यंत या, नंतर मी दुकान बंद करून घरी जाणार आहे. मग मी त्यांना म्हणलं चालते. हे पहा आता माझे डबे वगैरे घासून मी ना आता इथं आलेले दुकानामध्ये साडी घ्यायला. हे पहा मी आता इथं ना छान अशी साडी पसंत केली आणि त्याच्यावरती ना वर्कचं ब्लाऊज पण घेतले. माझ्याकडे ब्लाऊज होते पण वर्कवाले नव्हते, त्या म्हणजे वर्कवाला छान दिसतं, मी वर्कवाला ब्लाऊज पण घेतलेले आहे. आता इथून ना मी घरी येण्यासाठी निघलेली आहे आणि आबाळ पण आल्याच नंतर हे मी पापड्या वगैरे सगळं काढून घेतलं आणि पाऊस पण चालू झालेला आहे. मैत्रिणी, मी ना आता थोडी हातावर मेहंदी काढून घेत आहे. चला मैत्रिणी, भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.